म्हणजे वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आरू मी खाली आले आणि बोर्डवर हे असं चित्र काढलेलं दिसलं. मला पहिलं वाटलं ही कुमारची कला आहे, पण देन कळलं की हे पप्पांची कला आहे. आणि मग लक्षात आलं की ती कला पप्पांकडूनच कुमारमध्ये आली आहे, कारण की कुमार पण असलं काय ना काय करत असतो. हे जे इथे चित्र काढलेलं दिसलंय हे इथे हे डोंगर, सूर्य, झाडं, गवत बिवत, ते तुम्हाला वाटेल तशुनी वगैरे काढलंय काय, बट नो, दॅट इज कुमार. हे पण पाठी डोंगर ते पण कुमारनी काढले. हे केदारनाथचं मंदिर आहे, तो आदियोगीचा स्टिकर आहे म्हणा, पण बाकी हे डोंगर बिंगर हे कुमारचं काम आहे सगळं. तर मला वाटलं हे कुमारने काढले, पण हे पप्पांनी काढले. तर बेसिकली हे पप्पा आहेत आणि लुसी येते शेरू. पप्पांची चित्रकारिता तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आणि पप्पांसाठी कमेंटमध्ये काहीतरी स्तुतीपर शब्द लिहा. धन्यवाद. हे तू आमचं खाऊन झालं की नाही बाबू? आपण काय अम्मम केलं? आम्ही गाजरची प्युरी अम्मम केली, त्याच्यात नाही टाकायचं. छिची, आम्ही असं जेवताना खेळणी घेऊन बसतो, कारण की तरच आम्ही जेवतो, नाही तर मग नखरे असतात आमचे. कोणतरी आम्हाला गप्पा झाला बा शेवटचा शंपा. तेव्हा बाबा तेव्हा कोण आलं? तेव्हा काका. ओ काका, आम्ही खातो हा काका, आम्ही भाती संपवला, आम्ही संपवला भाती. आम्ही गुड बॉय आहोत की नाही? आम्ही गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. ओके फिनिश. पाणी आपण नंतर पिऊ. फिनिश. पोतू भरला, पोतू भरला. व्हेरी गुड. ये पप्पांच्या शर्टला शाईचा दाग लागलाय. की आज का कालच एक रील बघितली होती ज्याच्यामध्ये असं इंक स्टेन्स तुमच्या व्हाईट शर्टवर असतील किंवा कपड्यांवर असतील, तर त्याच्यावर तुम्ही तुमचा डिओडरंट वगैरे स्प्रे करू शकता, त्याने तो डाग जातो. लेट्स सी जातोय का. हा एवढा मी घालवला, बराच डार्क होता तो, ह्याच्यापेक्षा डार्क होता. तो मी फेंट केलाय स्प्रे मारून मारून. तो दुसरा स्प्रे होता, हा मी दुसरा स्प्रे आणलाय आता. सो बघूया ज्याने जातंय का. पहिले मी पार्क अव्हेन्यूचा वोएज प्रीमियम बॉडी स्प्रे मारलेला, तर त्याने तो डाग बऱ्यापैकी गेला, जो गडदवाला डार्क होता तो. पण एवढा काही गेला नाही. पण देन माझ्या लक्षात आलं की इतका महागाचा स्प्रे वापरण्यापेक्षा माझ्याकडे एक दुसरा स्प्रे आहे डिओडरंट, जो की आता थोड्याच दिवसांनी एक्सपायरच होणार होता आणि मी काही तो वापरतसुद्धा नव्हते. तर मग तो घेऊन आले आणि त्याने ट्राय केलं, तर जे फिकट फिकट डाग होते ना ते गेले. थोडा स्प्रे केला, घासलं, परत थोडा स्प्रे केला, घासलं, पाण्याने धुतलं, परत थोडा स्प्रे केला, घासलं. तर एक 2-4 वेळा थोडंसं घासण्याने ते फिकटवाले डाग पूर्ण निघून गेले. पूर्ण पहिल्यासारखं पांढरं होऊन गेलं शर्ट. फक्त 2 डाग जे होते, जे एकदमच गडद असे पडले होते घट्ट सर, ते मात्र फिके झाले किंवा छोटे झाले, पण पूर्णतः निघून नाही गेले. तेवढं मात्र मग काहीतरी आला वगैरे टाकून करायला लागेल. पण अदरवाईज जर तुमच्या कपड्यांना थोडासा जर शाईचा डाग पडलेला असेल, तर तुम्ही तो डिओडरंट बॉडी स्प्रे वगैरे वापरून काढू शकता, इझिली निघून जातं. सो जी मी रील बघितली होती ती ॲक्च्युअलमध्ये काम करते. जस्ट जेवण झालं. अरूला मी अर्धा-1 तासाने भरवेन, कारण त्याला थोड्या वेळापूर्वीच दिलं होतं. अजून काय त्याला भूक लागली असं मला वाटत नाही आहे. थोडं त्याला खेळू दे, म्हणजे चांगली भूक लागेल आणि तो पटपट जेवेल. आज ताई नाही आलेलं आहे, त्याच्यामुळे रूम अजूनही मेसी आहे. मी आता पटकन आवरून घेते. कुमार आहे खाली, तर त्याला म्हटलं जरा अरूकडे लक्ष दे. कुशल दादा पण आलेले आहेत आज घरी. थोड्या वेळाने तशू पण येईल, वहिनी पण येईल. छोट्या लेकरांची कामं पण काही कमी नसतात ना. आता आरू इतका मुलगा, म्हणजे आता 1.5 वर्षाचा होईल तो अजून 1-2 महिन्यांनी, इतका धावतो. मग सतत त्याच्या पाठीवर पळा. इतक्या वेळेला शी शू होते, शी नाही शू बऱ्याच वेळेला होते. तर सतत डायपर चेंज करा, किंवा डायपर जर आम्ही शक्यतो डायपर घालत नाही, आता कमी केलं डायपरचा यूज करणं. त्याच्यामुळे निकर सतत बदला. त्याला काय खायला प्यायला लागतंय ते द्या, बनवा, त्याच्यासाठी काय असेल ते जेवण म्हणा, भरडी म्हणा, अजून काय म्हणा, ते त्याला भरवा, त्याला खेळवा, त्याचे टँट्रम सहन करा, त्याला आंघोळ घाला, त्याला झोपी घाला, त्याला खाऊ घाला. आता त्याचं वय असं आहे की सतत एक माणूस पहाऱ्यावर लागतो, कारण खाली पडलेलं काय तो तोंडात घालेल काही सांगता येत नाही. आणि पडतो तर एवढ्या वेळेला ना की काय विचारू नको, धपाधप पडतो. काय करणार, लहान मुलांचं असंच असतं. ह्या एज मध्ये लक्ष ठेवायलाच लागतं काय करायचं. आणि बाकी सगळी माणसं काय ना काय कामात. दररोज ताई येतात, त्याच्यामुळे त्यांची मला बरीच मदत होते.
अरू झोपलाय. आज त्याची खूप जास्त चिडचिड झाली. काय माहिती का, कधी कधी होतं, स्पेशली आत्ता अशा वाढत्या वयात मुलांची चिडचिड होते. वी कांट हेल्प इट. खूप टँट्रम्स देतात, ते दाखवतात आणि आपल्याला खूप पेशन्स ठेवून हँडल करायला लागतं. आता जेव्हा मी त्याला भरवत होते त्याने 2 वेळा जोरात माझ्या खेळणं मारलं. म्हणजे तो खेळत होता असा खूप जोरात असा हलवत होता आणि ते माझ्या लागलं, जोरात लागलं. ओठ थोडासा सुजला होता, तो आता नॉर्मल झालाय. डोळ्याला पण लागलं, बट इट्स ओके, इट्स अ फेज. शेट उठले. थांब, स्क्रू ड्रायव्हर घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायचं नाही, ते चांगलं पाणी आहे. आंघोळीला पाणी लावलंय ना, त्याची आंघोळ करून घेते. जनरली आम्ही तो झोपायच्या आधी आंघोळ करतो, पण आज त्याला लवकर झोप आली. मी पण बाकी काय काय उठत बसले, त्याच्यामुळे आता तो झोपून उठल्यावर त्याची आंघोळ पाणी लावलंय मी. एवढ चालला तो स्क्रू ड्रायव्हर टाकूनच राहणार. टाकले ना पाण्यात. असं काही ना काही उठापत्या चालू असतात. ताई असतात तेव्हा त्यांचं, नाहीतर माझं, नाहीतर कोणाचं, आईंचं, सानिकाचं, कोणाचं तरी तुझ्याकडे लक्ष असतं. आज ना सानिका आली आहे ना ताई आल्या. ते गरम पाणी आहे, तुझे हात नको घालू. थांब मी काढून देते. थांब, हा मी काढून देते. थांब, गरम पाण्यात हात घालू नको, हाई होईल. थांब, ये बाहेर आहे, बाहेर आहे. ये परत, मी तुला काढून दिलं, तू परत टाकशील. पाणी गरम आहे, इकडे ये. होईल बघ, हाय होईल. ये बेटा, हे बघ इकडे काय, हे बघ काय आहे, हे बघ. हे कोणाचं रे, हे कोणाचं आहे रे, लवकर ये पटकन. आज मी माझं स्वतःचं काहीच काम नाही केलं, काही काम नाही करू शकले. आता हा झोपलेला तेव्हा थोडंसं केलं आणि दिवसभर एक 10-15 मिनटं फक्त केलं असेल. त्याच्यापेक्षा जास्त काही मला वेळ नाही मिळाला. मी अरूमध्येच गुंगलेली. त्याचंच काय ना काय सतत त्याचं एक तर कुठेतरी पडला, नाहीतर अजून काय, नाहीतर अजून काय, नाहीतर अजून काय. ताई नाही आहे तर मला समजतंय की त्या काय काय करतात दिवसभर. बाबा त्या असतात, त्याच्यामुळे मला थोडी सवड मिळते माझं काम करण्यासाठी, ज्याच्यातून मला 4 पैसे मिळतात, ज्याच्यातून मी त्यांचा पगार, सानिकाचा पगार देण्यासाठी सक्षम बनते. प्लस स्वतःसाठी थोडासा स्वाभिमान एकवटते त्याच पैशातून. स्वतःची इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच पैशांची मदत होते. जर ताई नाही आल्या तर ती सगळी कामं राहतात, मला ही दुसरी कामं करायला लागतात घरातली, आणि माझ्या ह्या कामाकडे दुर्लक्ष होतं. मी कंप्लेंट नाही करत आहे, कधीतरीच मला करायला लागतंय. आय एम नॉट कंप्लेनिंग, पण मी श्रेय देते ताईंना त्यांच्या कामाचं, की त्या करतात म्हणून मला वेळ मिळतो. आज त्या नाही आहेत तर माझ्या अर्थसाधनेकडे, संचय बोलतात ना, अर्थसंचयाकडे माझं लक्ष गेलेलं नाही. मला त्याच्यासाठी वेळच नाही मिळाला माझ्या लेकरातून. सो मी ताईंसाठी ग्रेटफुल आहे. हो, मी माझ्या लेकरासाठी पण ग्रेटफुल आहे. तो जी मस्ती करतो, पसारा करतो, त्याच्यासाठी पण ग्रेटफुल आहे. पण ताईंना मी आज मिस केलं. त्या असतात म्हणून माझी खूप कामं सोपी होतात. हे बाई इथे आता मी दाबलं ना तर मला दुखलं, कारण की इथेच खेळणं लागलं मग अशी जारूने मारलं. ते जरासा आम धरलाय बाई इथे या हाडाला डोळ्याच्या. काय बेटा पडशील? हा बेटा, बालदी भरली, चला आंघोळ करायला. चला आंघोळ, पाण्यात छपक करायचं ना. जिकडे तिकडे असले सेफ्टी लॉक्स लावलेत. दे तू म्हणजे बाळ मला, दे मला, दे ना प्लीज रिक्वेस्ट. एक दे ना मला, एक काय पण एक दे. वेफर दे चालेल, शेव द्या. नॉटी बॉय, कोंबू नको, सावकाश खा. बाळ जर त्याला दिलेलं खात नसेल तर त्याच्याकडून भरून घ्यायची त्याला खाऊ घालण्याची निंजा टेक्निक. आपण करायचं, मागायचं, ते देत नाही असं दाखवेल आणि स्वतःच खाईल. आरू तरी तसा करतो. सगळं नरम झालंय, मगासपासून दिलंय त्याला, मगासपासून खेळत होती त्याच्यासोबत. काही त्याला दिलं डिश मध्ये की पहिलं जमिनीवर असतं आणि मग जमिनीवरून पोटात.